चला आता आवाज येत असेल? ठीक आहे. हो, येतोय आवाज. चला मला सांगा आता आजच्या सेशन मध्ये तुम्हाला कळालं असेल की आपल्याला काय शिकायचं. काय शिकायचं आज आपल्याला? लोगो डिझाईन. ओके, बरोबर. आज आपल्याला शिकायचं आहे लोगो. लोगो कसा डिझाईन करायचा, बरोबर. लोगो डिझायनिंग आज आपल्याला शिकायचं आहे. ठीक आहे. लोगो कसा डिझाईन करायचा. चला सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगते की लोगो का महत्वाचा असतो, लोगो कशासाठी डिझाईन केला जातो. ठीक आहे. कुणाकुणाला याआधी लोगो डिझाईन करायला येतो किंवा लोगोचं काय महत्व कुणाकुणाला माहिती? मला आज तुम्ही रिप्लाय द्यायचे. आज आपल्याला बोलत बोलत क्लास घ्यायचा. नाही ठीक येत आहे. मला. नाही येत. ठीक आहे. बरं, लोगो कशासाठी असतो याच्याबद्दल काय माहिती आहे? लोगो कशासाठी असतो याच्याबद्दल थोडी काही इन्फॉर्मेशन बेसिक. ज्या फील्ड मध्ये आपण आहोत त्याच हम्म, रिप्रेझेंट करतो लोगो. बरोबर. ठीक आहे. आज आपण लोगो तयार करायला शिकणार आहोत. लोगो का महत्वाचा असतो तर लोगो म्हणजे हा एक लोगो तयार डिझाईन करायला तर शिकणारच आहोत, पण त्याच्यासोबत आपण एक ब्रँड तयार करायला शिकणार आहोत. ठीक आहे. लोगो म्हणजे काय असते? लोगो म्हणजे एखाद्या ब्रँडची ओळख असते. लोगो म्हणजे एखाद्या ब्रँडची काय असते? ओळख असते. ब्रँड आयडेंटिटी, ब्रँड ओळख. आपलं जसं आधार कार्ड असतं, बरोबर, त्याच्यावरनं आपल्याला ओळखलं जातं, तसं लोगो म्हणजे एखाद्या बिझनेसची ओळख असते, एखाद्या ब्रँडची ओळख असते. ठीक आहे. लोकांचं फर्स्ट इम्प्रेशन जे आहे ते लोगो मधून येतं. आपल्याला बऱ्याचदा जे आपले छोटे बिझनेसमॅन असतात ते ह्या गोष्टीकडे एवढं जास्त लक्ष देत नाहीत, पण हे इम्पॉर्टंट असतं. ठीक आहे. तर एक्झाम्पल जर तुम्हाला द्यायचं म्हणलं तर ऍपलचा लोगो तुम्ही पाहिला असेल बघा. हो. ठीक आहे. हा, तर कुठलाही लोगो डिझाईन करताना तो लोगो सिंपल दिसणारा लोगो असावा, तो जास्त पॉवरफुल दिसतो. जो सिंपल लोगो आपण डिझाईन करणार आहोत तो जास्त पॉवरफुल असतो. ठीक आहे. आता बघा, लोगो तयार करण्यासाठी महत्वाचं काय काय आहे, इम्पॉर्टंट पॉइंट्स काय काय आहे. इम्पॉर्टंट पहिला लोगो जो आपण डिझाईन केला जातो, IMP लिहिते मी इथं, IMP. पहिला पॉइंट हा आहे की वर्ड मार्क. वर्ड मार्क, कारण आपण हे कशासाठी करतोय हेच जर तुम्हाला नाही समजलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला तेवढा इंटरेस्ट नाही येणार. ओके. वर्ड मार्क म्हणजे काय? नावाचं लोगो. ओके. एखाद्या नावाचा लोगो असतो बघा. नावाचा लोगो म्हणजे कसा? गुगल पाहिले तुम्ही, गुगलचा लोगो तुम्हाला सगळ्यांना माहित असेल. येस. नावाचाच लोगो आहे तो. ठीक आहे. त्यानंतर कोका कोला. कोका कोला कोल्ड ड्रिंक्स आहेत या, तर हे सुद्धा नावाचाच लोगो आहे बघा. गुगल हा सुद्धा नावाचाच लोगो आहे, म्हणजे हा एक लोगोचा प्रकार आहे. दुसरा प्रकार लोगोचा असा आहे की लोगो मध्ये दुसरा प्रकार लेटर मार्क म्हणजे शॉर्ट फॉर्म. लेटर मार्क, सगळ्यांच्या घरी गॅस आहे म्हणजे सिलेंडर आहे, बरोबर आहे का सगळ्यांकडे सिलेंडर? हो. काही जणांकडे कनेक्शन असेल पण सिलेंडर आहे. ओके. तर लेटर मार्क म्हणजेच काय तर शॉर्ट फॉर्म. तुम्ही शॉर्ट फॉर्मचे सुद्धा लोगो पाहिले असतील बघा. फॉर एक्झाम्पल HP. HP. बरोबर. HP हा काय आहे? लोगोच आहे HP कंपनीचा. IBM हा सुद्धा लोगो आहे. सगळ्यात जास्त HP तुम्हाला माहित असेल. हा जो लोगो त्यांनी डिझाईन केलेला आहे तो लेटर मार्कचा लोगो आहे, शॉर्ट फॉर्म आहे. ठीक आहे. तिसरा लोगोचा प्रकार हा आहे, तो म्हणजे आयकॉन. आयकॉन म्हणजेच सिम्बॉल असं सुद्धा त्याला आपण म्हणतो. ओके. ऍपल माहित असेल तुम्हाला सगळ्यांना, ऍपलची कंपनी ऍपल. ठीक आहे.
दुसरा आहे इंस्टाग्राम. आता जे सगळेजण सध्या वापरत आहेत इंस्टाग्राम. आता हा इंस्टाग्रामचा जो लोगो तुम्ही पाहिला आहे, जो लोगो आहे तो कसा आहे? फक्त एक सिम्बॉल आहे बघा. symbol. त्याच्यामध्ये काही टेक्स्ट आहे का? नाही. त्याच्यामध्ये कुणाचं नाव आहे का? नाही. तो एक आयकॉन आहे, तो एक सिम्बॉल आहे. तसा त्यांनी लोगो डिझाईन केलेला आहे. ठीक आहे. आणि चौथा जो की जो आता आज आपण तयार करणार आहोत, जे बिगिनर्स तयार करतात, कॉम्बिनेशन लोगो. कॉम्बिनेशन लोगो. ओके. आता कॉम्बिनेशन लोगो म्हणजे कसा लोगो? ज्याच्यामध्ये टेक्स्ट आणि सिम्बॉल हे दोन्ही सुद्धा असतील, तो झाला कॉम्बिनेशन लोगो. हा बिगिनर्स साठी बेस्ट आहे. तुम्ही सध्या शिकताय, तुम्हाला आणखी लोगो बद्दल काही माहित नाही किंवा माहित असेल तर तो आणखी डिझाईन करता येत नाही. डिझाईन करता येत असेल तर परफेक्ट येत नाही. यासाठी आपण कॉम्बिनेशन लोगो आज डिझाईन करायला शिकणार आहोत. ठीक आहे. समजले? लोगो का महत्वाचा असतो हे मला समजले का? एकदा सांगा. समजले. लोगो का महत्वाचा असतो? तर एखाद्या ब्रँडची ओळख करून देण्यासाठी लोगो महत्वाचा असतो. लोगोचे कसे कसे प्रकार असतात हे आपण शिकलो. ठीक आहे. आता पुढे आपण लोगोमध्ये लोगोचे प्रकार पाहिलो आपण. आता लोगोचे कलर, लोगोच्या कलरची जी सायकोलॉजी आहे त्याच्या बद्दलचं एक थोडंसं एक उदाहरण मी तुम्हाला इथे देणार आहे. म्हणजे एखादा लोगो आपण जेव्हा डिझाईन करतो तेव्हा त्याच्यामध्ये कलर सुद्धा खूप इम्पॉर्टंट असतो. ओके. म्हणजे तिसरा पॉइंट आपण बघतोय, कलर सायकोलॉजी. कलर सायकोलॉजी. ओके. कुणाचा माईक ऑन असेल तर बंद करा. रेड कलर. हा जो रेड कलर असतो, हा रेड कलर काय दाखवतो? किंवा रेड कलरचा एखादा कुणाचा तुम्ही लोगो पाहिलाय का? एकदा सांगा बरं. रेड कलरचा कुणाचा लोगो पाहिलाय का तुम्ही? येस मॅम. हॉस्पिटलचा. हॉस्पिटलचा. हॉस्पिटलमध्ये कुठला? प्लस साईनचा असतो. ओके. हा हा. ते ठीक आहे ठीक आहे. हॉस्पिटलमध्ये बघा, ॲम्ब्युलन्स मध्ये वगैरे जे लाईट वगैरे लावले असते त्या प्रकारचं तुम्ही म्हणत असाल. ठीक आहे. तर रेड जो असतो तो काय दर्शवतो? तर रेड हा एनर्जी दर्शवतो. ठीक आहे. आणि अर्जन्सी सुद्धा दर्शवतो. हॉस्पिटलमध्ये रेड काय यूज केलं जातं? कारण तिथे थोडक्यात अर्जन्सी सुद्धा असते. आणि सगळ्यात महत्वाचं आताचं लेटेस्ट म्हणजे झोमॅटो. पाहिलं असेल, ऐकलं असेल, काही ऑर्डर सुद्धा केली असेल. झोमॅटो बरोबर. हो. हा. त्यांचा तुम्ही लोगो बघा कसा आहे झोमॅटोचा. रेड आहे. ठीक आहे. तर हे जे रेड आहे, तर हे रेड काय दाखवतंय? तर एनर्जी आणि अर्जन्सी दाखवतं. त्याचं उत्तम उदाहरण आहे झोमॅटोचा लोगो. ठीक आहे. कलर खूप इम्पॉर्टंट असतात. त्या कलरवरनं पण खूप काही दाखवलं जातं. ठीक आहे. दुसरा आहे ब्ल्यू. ब्ल्यू कलर. ब्ल्यू कलरचा कुठला लोगो पाहिलाय तुम्ही? तुमच्या फोन मध्ये आहे, वापरतात फेसबुक. सगळेजण. व्हेरी फेसबुक. गुड. येस येस येस. कोण सांगितलं? आरती. आरती मॅडम. खूप छान मॅडम, खूप छान. येस. तर ब्ल्यू कलरचा जो हा आहे तो ज्यांनी यूज केलेला आहे हा कलर लोगो मध्ये ते फेसबुक आहे. तर ब्ल्यू कलर काय दाखवतो? तर एक विश्वास दाखवतो. ब्ल्यू कलर एक विश्वास दाखवतो, एक ट्रस्ट दाखवतो. ठीक आहे. आणि याचं उत्तम उदाहरण आहे फेसबुक. मग हे कलर खूप सुद्धा बघा किती इम्पॉर्टंट आहेत. हे जे मोठमोठ्या कंपनी आहेत, हे जे मोठमोठे बिझनेसमॅन आहेत, तर ह्या गोष्टी ते लक्षात ठेवून त्यांनी लोगो डिझाईन केलेला असतो. ठीक आहे. हे महत्वाचं आहे. लोगो डिझाईन करून सुद्धा तुम्ही खूप छान पद्धतीने इन्कम घेऊ शकता. लोगो डिझाईन करायला शिका. ओके. त्याचं एक बेसिक मी तुम्हाला आज सांगते. ओके. चला. येलो कलर. येलो कलरचा पाहिलाय कुठला? येलो कलर. येलो बघा. येलो मध्ये तुम्ही रॅपिड. पाहिला येलो हे जे आहे ते अटेन्शन साठी असतं येलो. हा बोला.
स्नॅपचॅट आहे ना मॅडम लोगो म्हणजे आपलं हो. मॅम रॅपिडो म्हणून ऍप आहे त्याचं पण येलो कलर आहे रॅपिडो. ऑटो रॅपिडो हा हा येस ओके ऑटो बुक करायला. स्नॅपचॅट रॅपिडो पण आहे आणि आता पिझ्झा जास्त फेमस आहे बघा त्यांचा. कुणाचा पिझ्झा जास्त फेमस आहे? डॉमिनोज नाही डॉमिनोज तर डॉमिनोजचा नाही, मॅकडोनाल्ड. मॅकडॉनल्ड्स. हा स्नॅपचॅट मॅडम मॅकडोनाल्ड. स्नॅपचॅट हा स्नॅपचॅट येस, स्नॅपचॅट साठी सुद्धा येलो कलर त्यांनी लोगो मध्ये यूज केला. व्हेरी गुड, खूप छान ऑब्झर्वेशन, खूप छान आहे तुमचं. तर मॅकडोनाल्ड म्हणजे येलो कलर कशासाठी असतो? अटेन्शन साठी येलो कलर असतो. आणि मॅकडोनाल्ड हे एक त्याचं उदाहरण आहे. म्हणजे वेगवेगळ्या कंपनीने येलो कलर, रेड कलर, ब्ल्यू कलर यूज केलेला आहे. पण आपण त्यापैकी उदाहरणामध्ये एक मॅकडोनाल्ड घेतलेले आहे. ओके, तर येलो कलर अटेन्शन दाखवतो. नेक्स्ट आहे ग्रीन कलर. व्हॉट्सअप व्हॉट्सअप व्हॉट्सअपचा, व्हेरी गुड, व्हॉट्सअपचा ग्रीन कलर आहे. तर हा जो ग्रीन कलर आहे तो दाखवतो नेचर आणि ग्रोथ, याच्यासाठी ग्रीन कलर हा यूज केला जातो. ग्रोथ. ओके, मी तुम्हाला काय काय सांगितलं, लोगो का महत्वाचा आहे, लोगो कशासाठी यूज केला जातो. ओके, लोगोचे प्रकार कसे आहेत आणि आता सांगितलं लोगोचा कलर. 3 पॉइंट क्लिअर झाले का? मला एकदा सांगा. येस मॅम. येस. ओके, आता बिझनेस नुसार तुम्हाला कलर निवडायचा आहे. ओके, 2-3 कलर, जास्तीत जास्त 2 कलर एका लोगो मध्ये यूज करायचे आहेत. असे वेगवेगळे कलरफुल टाकून नाही तयार करायचं, ते प्रोफेशनल वाटत नाही. ठीक आहे, चला आता दुसरा आहे बघा. एखादा लोगो आपण जेव्हा पाहतो तेव्हा त्याच्यामध्ये जो टायपोग्राफी असतो, म्हणजे थोडक्यात जो फॉन्ट असतो, जो फॉन्ट असतो तो सुद्धा खूप इम्पॉर्टंट असतो. बरोबर, तो सुद्धा खूप इम्पॉर्टंट असतो. त्यातले जे फॉन्ट्स यूज केलेले असतात ते, त्याच्यामध्ये बघा सेरिफ हा एक फॉन्ट आहे, ट्रॅडिशनल मानला जातं त्याला. दुसरा फॉन्ट आहे सॅन्स सेरिफ, फॉन्टचे प्रकार आहेत हे. ओके, तिसरा आहे स्क्रिप्ट्स, हा स्टायलिश आहे थोडक्यात. असे फॉन्टचे प्रकार असतात. ओके, ते सुद्धा खूप नीट लक्षपूर्वक यूज करायचे आहेत लोगो तयार करताना. आणि लोगो तयार करताना सुद्धा तुम्ही जे फॉन्ट यूज करणार ते सुद्धा 1-2च फॉन्ट तुम्हाला यूज करायचे आहेत. जास्तीत जास्त फॉन्ट यूज तिथं करायचे नाहीत. म्हणजे या अक्षराला वेगळा फॉन्ट, याला वेगळा फॉन्ट, याला काहीतरी वेगळा फॉन्ट, असं नाही करायचं. हार्डली 2 ते 3 फॉन्ट सिलेक्ट करायचे आणि यूज करायचे. ओके, त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा पॉइंट आहे की तुम्ही जेव्हा लोगो डिझाईन करणार आहात तेव्हा कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे ते आपण बघूया. आपला 5वा पॉइंट चालू आहे तो म्हणजे डिझाईन प्रिन्सिपल. मोस्ट इम्पॉर्टंट आहेत या गोष्टी. डिझाईन प्रिन्सिपल्स म्हणजेच काय लक्षात ठेवलं पाहिजे तुम्ही लोगो डिझाईन करताना. हे सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे लोगो सिंपल ठेवा. जेवढा सिंपल ठेवाल तेवढा लोगो छान वाटतो. ठीक आहे, ओव्हर डिझाईन ठेवू नका. ओव्हर डिझाईन केला की तो काय होतो, कन्फ्युजन जास्त वाटतं. ओव्हर डिझाईन नको. ओके, दुसरा पॉइंट, अक्षर ओळख खाली येते ना माझं. ओके, दुसरा आहे युनिक. लोगो जो आहे तो तुमचा युनिक ठेवा. कुणाचा तरी आपण लोगो पाहिला आणि कॉपी पेस्ट केला असं नका करू. लोगो युनिक ठेवा, कॉपी पेस्ट करू नका. ठीक आहे, तिसरा पॉइंट हा आहे की स्केलेबल ठेवा. म्हणजेच मोबाईल आणि बॅनर दोन्ही मध्ये तो क्लिअर दिसला पाहिजे असा लोगो डिझाईन करायचा आहे. ओके, चौथा पॉइंट हा आहे की रिलिव्हंट, म्हणजे बिझनेसला मॅच झालं पाहिजे. आपला आहे एज्युकेशनल बिझनेस आणि आपण जर एखादा वेगळा पार्लर मधला किंवा फॅशन डिझायनिंगच्या रिलेटेड जर ठेवला तर तो छान नाही वाटणार. म्हणून बिझनेसला मॅच होईल असा लोगो तुम्हाला डिझाईन करायचा आहे. ओके, बिझनेसला मॅच हवा. येस,
त्यानंतर 5वा पॉईंट आहे मेमोरेबल, म्हणजे लोगो पाहिला की लक्षात राहिला पाहिजे. इंस्टाग्रामचं बघा किती सुंदर आहे, फेसबुकचं बघा एकदा बघितलं की ते लक्षात राहतं, म्हणजेच मेमोरेबल. ठीक आहे, पाहताच लक्षात राहिला पाहिजे. एक्झाम्पल पाहिलं तर ऍपलचा लोगो पाहिला कीच लक्षात येतो. ठीक आहे, हे पॉइंट समजले का तुम्हाला? हे पॉइंट समजले असतील तर आपण डायरेक्ट आता जाणार आहोत प्रॅक्टिकल करण्यासाठी. येस समजलं. कुणाला काही डाऊट? नाही. ठीक आहे, आता दुसरा IMP पॉइंट हा आहे, याची रेकॉर्डिंग मिळेल तुम्हाला, काही प्रॉब्लेम नाहीये. पण आज पार्ट 1 घेणार आहे मी आणि नेक्स्ट लेक्चर मध्ये पार्ट 2 घेणार आहे, कारण सगळंच एकदा जर तुम्हाला शिकवलं तर खूप अवघड जाईल आणि तुम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही येणार. म्हणजे आज आपण इंट्रोडक्शन घेतोय, आराखडा मी तुम्हाला देणार आहे, प्रॉम्प्ट देणार आहे, त्या पद्धतीने तुम्हाला लोगो डिझाईन करायचे आणि नंतर त्या लोगोला रिडिझाईन कसं करायचं हे मी नेक्स्ट लेक्चर मध्ये तुम्हाला शिकवणार. ओके, कारण सगळेच इथे बिगिनर्स आहेत, नवीन आहेत, जास्त काही अनुभव कोणाला नाही. मग आपण एकदाच सगळं जर शिकत गेलो तर अवघड जाईल. ठीक आहे, येस. चला आता आपण सुरुवात करूया स्क्रीन शेअरिंगला. मला 1 मिनिटाचा वेळ द्या फक्त. माझी स्क्रीन दिसते? हो. ठीक आहे, आता जेव्हा आपल्याला लोगो डिझाईन करायचा असतो तेव्हा काय काय गोष्टी आणखी लक्षात ठेवायच्या ते बघूया आपण. ठीक आहे, सगळ्यात महत्वाचं ब्रँड नेम. ओके, तुमच्या ब्रँडचं नाव ठरवा. आता तुम्ही सगळ्यांनी प्रॅक्टिकल करायचं. सगळ्यात आधी ब्रँडचं नाव. आता मी माझं करते, तुम्ही सुद्धा तुमचं करायचं. ब्रँडचं नाव मी ठेवलंय RS एज्युकेशन. ओके, इथं जागा नाहीये. RS एज्युकेशन हे मी नाव ठेवले. शॉर्ट, सिंपल आणि युनिक असावं ते नाव. ठीक आहे, मग मी RS एज्युकेशन यूज करेल किंवा मग फक्त RS करेल. शॉर्ट, सिंपल, युनिक नाव तुम्ही सगळ्यांनी डायरी पेन घेऊन बसा. त्याच्यावरती तुम्ही तुमच्या ब्रँडचं नाव तुम्हाला इमॅजिन करायचंय आणि तुमच्या ब्रँडचं नाव तुम्हाला तयार करायचं. तयार केले नाव? रेश्मा मॅडम, गीता मॅडम, हा मॅम. ब्रँडचं नाव ठेवायचंय. तुमच्या योगा क्लासचं काय नाव आहे? माझं जीपी फिटनेस क्लब. कोणतं म्हणलं? जीपी फिटनेस क्लब. ओके ओके, मग तुम्ही ब्रँडचं नाव GP फिटनेस क्लब असं द्या तिथं. हा मॅम. GP फिटनेस क्लब द्या. ओके, ठीक आहे. हा. चला, मी एक्झाम्पल दिलेलं इथं बघा. RS एज्युकेशन किंवा टेक्नोवा ब्रँड म्हणजे तुमची ओळख असते. ठीक आहे, ब्रँडचं नाव आपण सिलेक्ट केलं. पुढे जाऊया आपण. स्टेप दुसरी, कॅटेगरी सिलेक्ट करताना तुमचा बिझनेस कोणत्या फील्डमध्ये आहे. एक्झाम्पल एज्युकेशन आहे, फूड आहे, का टेक्निकल कुठल्या गोष्टी आहेत, का फॅशन आहे. त्याच्यानुसार लोगोची स्टाईल बदलत असते. ओके, त्याच्यानुसार लोगोची स्टाईल बदलते. पुढं कलर. आताच मी तुम्हाला सांगितलं, कलरचं मी तुम्हाला आताच समजून सांगितलं. ब्रँडची भावना असते कलर म्हणजे. ब्ल्यू कलर असेल तर ट्रस्ट, ग्रीन असेल तर नेचर, ब्लॅक गोल्ड असेल तर लक्झरी. आणि योग्य कलर निवडणं खूप महत्वाचं आहे. हे 3-4 कलर लक्षात ठेवायचे, लिहून घ्यायचे. ही PDF मी तुम्हाला शेअर करणार आहे ग्रुपवरती, मी तुम्हाला PDF शेअर करणार आहे, डोंट वरी. त्याच्यानंतर लोगोची स्टाईल. लोगोचा लुक म्हणजे लोगोची स्टाईल असते. टाइप्स त्याच्यामध्ये बघा, मॉडर्न, मिनिमम, लक्झरी. सिंपल लोगो तुम्हाला मी सांगितलं, सिंपल लोगो जेवढा तुम्ही सिंपल बनवाल तेवढं जास्त तो प्रभावी बनतो. ठीक आहे, एकच लोगो नको,
ऑप्शन जेव्हा आपण लोगो तयार करणार आहोत, आता आपण जीपी फिटनेस क्लबचा लोगो तयार करणार आहे, ठीक आहे. तर मग त्याच्यामध्ये आपण एकच लोगो तयार करू का? नाही, त्याच्यामध्ये आपण 3-4 ऑप्शनचे लोगो मागवणार आहोत आणि तशी आपण कमांड सुद्धा देणार आहोत, तसं आपण प्रॉम्प्ट सुद्धा देणार आहोत. प्रॉम्प्ट सुद्धा मी देणार आहे तुम्हाला, ठीक आहे. नंतर ब्रँड फायनल प्रॉम्प्ट च्या ज्या आयडिया आहेत त्याच्यामध्ये ब्रँड नेम, कॅटेगरी, कलर, स्टाईल, व्हेरिएशन कंबाईन करून परफेक्ट एक प्रॉम्प्ट आपल्याला तयार करायचा आहे. ओके, मी आता हे तुम्हाला प्रॅक्टिकली तर जास्त नाही सांगितलं, तुम्हाला फक्त ब्रँडचं नाव मी सिलेक्ट करायला सांगितलंय, कारण माझ्याकडे ऑलरेडी हा प्रॉम्प्ट मी तुमच्यासाठी तयार करून ठेवलाय. ओके, त्याच्यामुळे कंबाईन करून एक परफेक्ट आपल्याला प्रॉम्प्ट तयार करायचा आहे आणि तो प्रॉम्प्ट कुठे द्यायचा? आपल्याला AI ला द्यायचा. आपल्याला सगळ्यात आधी AI ला तो प्रॉम्प्ट द्यायचा आहे, त्याच्याकडनं एक आपल्याला रफ लोगो तयार करून घ्यायचा आहे आणि त्याला रिडिझाईन करायचं. AI आपलं काम सोपं करते, पण त्या AI ने केलेल्या कामावरती सुद्धा आपल्याला थोडंसं काम करावं लागणार, ठीक आहे. येस, इथपर्यंत समजलंय? येस मॅम. ब्रँडचं नाव, कलर, कॅटेगरी हे आपल्याला आपल्या माइंडनुसार सिलेक्ट करायचंय, तो प्रॉम्प्ट तयार करायचा आहे आणि तो प्रॉम्प्ट AI ला द्यायचा आहे. AI ला आपण दिला की आपल्याला लोगो तयार करून येणार आहे. जायचं मग आता प्रॅक्टिकल टिप बघायला. चला, स्क्रीन शेअर करते मी सगळ्यात आधी प्रॉम्प्ट तयार करून ठेवलाय, तो प्रॉम्प्ट कॉपी करून घेते. हा प्रॉम्प्ट मी कॉपी करून घेणार आहे. येस, आणि आपण जातो आता AI वरती जातोय म्हणजे कुठे जातोय आपण जातोय चॅट जीपीटी वरती. चॅट जीपीटी तुम्ही कुठूनही सर्च करू शकता, तुम्हाला मी सांगितले क्रोमवर चॅट जीपीटी सर्च करू शकता. ओके, इथं आलं चॅट जीपीटी. येस, इथं मी पेस्ट करणार आहे. हा प्रॉम्प्ट मी जो कॉपी केलेला आहे व्हॉट्सअप वरती मी तो तयार करून ठेवला होता, तो मी इथं पेस्ट करणार. आता हा प्रॉम्प्ट जो मी पेस्ट केलाय तो तुम्ही बघा. क्रिएट अ प्रोफेशनल लोगो फॉर माय ब्रँड दिसतोय. ब्रँड नेम माझं काय आहे? आरएस एज्युकेशन आहे. माझी कॅटेगरी कोणती आहे? एज्युकेशन इन्स्टिट्यूट आहे. स्टाईल कोणता ठेवला मी? मॉडर्न, प्रीमियम आणि मिनिमम स्टाईल ठेवलेला आहे. आणि कलर कोणता दिला मी? रॉयल ब्ल्यू आणि गोल्ड कलर दिलेला आहे, ठीक आहे. देऊ प्रॉम्प्ट? येस, हा प्रॉम्प्ट मी चॅट जीपीटीला दिला. आता चॅट जीपीटी देईल आपल्याला लोगो तयार करून, आणि मी मागतानाच लोगो 3-4 मागवलेले आहेत. तो प्रॉम्प्ट मी तुम्हाला देणार आहे, ठीक आहे. इमेज एक मिनिट फेल झाली, परत एकदा आपण तयार करूया. तयार होती इथं खाली सुद्धा तुम्ही बघा. कलरच्या नंतर इन्क्लूड मी त्याच्यामध्ये काय काय केलंय? क्लीन टायपोग्राफी, युनिक सिम्बॉल रिलेटेड टू एज्युकेशन, हाय रिझोल्युशन, ट्रान्सपरंट बॅकग्राऊंड आणि 4 डिफरंट लोगो व्हेरिएशन, ही पूर्ण हा प्रॉम्प्ट मी दिलेला आहे. येस, आता आपला लोगो डिझाईन झालेला आहे, तुम्ही बघू शकता. एक मिनिट मी हे कट करते. येस, हा बघा लोगो डिझाईन झाला. दिसतोय? येस मॅम. याच्यामध्ये आपल्याला आता सिलेक्ट करायचंय. आता याच्यामध्ये बघा किती लोगो आलेत आपल्याकडे? 6 लोगो आले, बरोबर. मग यातला जो तुम्हाला वाटतोय तो तुम्ही सिलेक्ट करा. त्याला आपल्याला रिडिझायनिंग नंतर कॅनवा मध्ये करायचंय. बघा, हा लोगो आहे, हा छान वाटतोय, हा वाटतोय. एकदा झूम करू का परत एकदा स्क्रीन, तुम्हाला जास्त ऍक्युरेट दिसेल. बघा, जो आपल्याला लोगो वाटतोय 1 2 3 4 5 6 7 8 लोगो आलेले आहेत. 8 पैकी तुम्हाला सिलेक्ट करायचा जो लोगो छान वाटतोय तो लोगो आपण घेणार आहोत. आता याला मी डाउनलोड करून घेते, म्हणजे आपल्याला नेक्स्ट लेक्चर मध्ये याला रिडिझाईन कसं करायचं हे मी शिकवणार आहे. म्हणजे ऍट अ टाइम 8ही लोगो डाउनलोड झालेले आहेत, ही गॅलरीमध्ये डाउनलोड होतात आणि याला नंतर आपण कॅनवाचा यूज करणार आहोत आणि कॅनवामध्ये तुम्हाला याला डिझाईन कसं करायचं ते शिकवणार आहे. आपण फक्त कॅनवाचा यूज करून जर लोगो घेतला तर आपल्याला खूप अवघड गेलं असतं. म्हणजे आपण एकदा हे सर्च केलं असतं,
हे सिलेक्ट केलं असतं, एकदा आपण टेक्स्ट घेतला असता, नंतर आपण हे घेतलं असतं, वेळ लागला असता त्याला. जसं आपण काल InShot वरती इमेज तयार करायला गेलो, वेळ लागला, पण आपण ChatGPT वरती इमेज केली तर लगेच तयार झाली आणि त्याला आपण सॉन्ग दिलं आणि एक रील तुमची तयार होऊन गेली. त्याच पद्धतीने लोगोला आपण AI चा यूज केला, AI ची मदत घेतली, एक रफ लोगो आपण तयार केला. त्या लोगो मधून जो छान वाटते लोगो तो आपण सिलेक्ट करणार आहोत आणि तो कॅनवा मध्ये आपण डिझाईन करणार आहोत. मॅम कॅनवा म्हणजे काय? कॅनवा म्हणजे एक ऍप्लिकेशन आहे ज्याच्यामध्ये आपण डिझायनिंगचं काम करू शकतो. म्हणजे ज्याच्यामध्ये आपण बघा, मग प्रिंटिंग पाहिलं असेल तुम्ही, मग वरती आजकाल ते फोटो लावून येतात किंवा टी-शर्ट वरती फोटो लावून येतात किंवा फोनच्या पाठीमागे बघा फोटो लावून येतात. तसं त्या पद्धतीचं एक ते ऍप्लिकेशन आहे, त्याच्यावरती आपण डिझाईन करू शकतो. ओके. डिझायनिंगचं काम आपण ऍप्लिकेशन वरती करतो. आता ChatGPT काय आहे? ChatGPT एक AI टूल आहे ज्याच्या मदतीने आपण आपलं एवढं सगळं काम करतोय, बरोबर का? मॅम. येस. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरसाठी तुम्हाला कॅनवा डाउनलोड करून ठेवायचंय. त्याचा लोगो मी तुम्हाला पाठवून देते. मला वाटतं मागच्या सेशनमध्ये मॅडम होत्या तेव्हा तुम्ही केलं होतं, तरी पण मी सांगते, नवीन बरेच जण जॉईन झालेत. ठीक आहे. चला, आता मी तुम्हाला 2 रेकॉर्डिंग प्रोव्हाइड करणार आहे. कोणत्या कोणत्या 2 रेकॉर्डिंग? ज्या इमेजवरून, एक मिनिट, आता आपण डिस्कशन घेऊया. मी स्क्रीन शेअरिंग थांबवू आता. क्लिअर झालं एवढं? येस मॅम. ठीक आहे. ठीक आहे, मी आता तुम्हाला काय काय पाठवणार आहे व्हॉट्सअपला? व्हॉट्सअपला मी तुम्हाला प्रॉम्प्ट देणार आहे. ठीक आहे, व्हॉट्सअपला. ठीक आहे, आता याआधी आपण एक करूया. परत आपण याच्यावरती जाऊया स्क्रीनवरती. एकच मिनिट द्या मला. आपण आता RS एज्युकेशनचा तर तयार केला. जो आपण प्रॉम्प्ट तयार केलाय त्याला परत आपण इथं पेस्ट करूया. प्रॉम्प्ट नाही घेते का इथं आता परत? ठीक आहे, आपल्या इथं आहे ना प्रॉम्प्ट, हा प्रॉम्प्ट आपण कॉपी केला, परत आपण इथं पेस्ट करणार आहोत. ठीक आहे, आता याच्यामध्ये आपण चला पाटील मॅडमचं टाकूया. मॅडम काय म्हणले? GP फिटनेस ना? हा मॅम. GP फिटनेस. इथं तुमच्या ब्रँडचं नाव एडिट करायचं. मी तसं तुम्हाला ब्लँकच प्रॉम्प्ट देणार आहे, तुम्ही त्याच्यामध्ये माहिती भरून लोगो डिझाईन करायचंय. पाटील लिहिले मी. GP फिटनेस. ओके. एज्युकेशन इन्स्टिट्यूट आहे का? तर नाही. इथं काय टाकावं लागेल मॅडम कॅटेगरीमध्ये? हेल्थ. अ हेल्थ टाकावं लागेल ना? एक मिनिट, स्टाईल. हेल्थ अँड हा ठीक आहे, हेल्थ टाकूया. फिजिकल फिटनेस ट्रेनिंग सेंटर असं काहीतरी येईल का? फिजिकल फिटनेस ट्रेनिंग सेंटर. कॅटेगरीमध्ये एज्युकेशन का फूड का हेल्थच बरोबर येईल. टाकून बघूया आपण. ठीक आहे. त्याच्यानंतर स्टाईल आपण ठेवली मॉडर्न, प्रीमियम आणि मिनिमम. कलर आपण रॉयल ब्लू ठेवण्यापेक्षा दुसरा कुठला ठेवायचा हेल्थसाठी? हेल्थसाठी कुठला कलर ठेवायचा? रेड सांगितलाय, येलो सांगितलाय, ग्रीन सांगितलाय. ग्रीन मॅम. ग्रीन ठेवायचा का? नेचर आणि ग्रोथ असं थोडक्यात. ठीक आहे, ग्रीन आणि ग्रीन प्लस आपण हे ठेवूया. गोल्ड. ग्रीन प्लस दुसरा कुठला ठेवायचा? मॅडम ब्ल्यू ठेवता येईल? ग्रीन ब्ल्यू. ग्रीन ब्ल्यू, गोल्डन ब्ल्यू आणि ग्रीन ब्ल्यू नाही छान वाटायचं. ग्रीन ब्ल्यू मॅडम. ग्रीन आणि रेड. ग्रीन आणि रॉयल रेड. रेड इमर्जन्सी नाही ना? गोल्डन गोल्डन. हा ठीक आहे, गोल्डन ठेवूया आपण, ग्रीन गोल्डन. ठीक आहे. चला,
इन्क्लूड याच्यामध्ये क्लीन दिले, टायपोग्राफी, युनिक सिम्बॉल रिलेटेड टू एज्युकेशन, हाय रिझोल्युशन, ट्रान्सपरंट बॅकग्राऊंड हे कंपल्सरी टाकायचे आणि 4 डिफरंट लोगो व्हेरिएशन हे सुद्धा तुम्हाला कंपल्सरी प्रत्येक लोगोला टाकायचे. आणि इथं क्लीन टायपोग्राफी म्हणजे याच्यामध्ये आपण म्हणजे जे बिगिनर्स आहेत त्याला हे सगळे इन्क्लूड जे आहेत हे पॉईंट सेम ठेवले तरी चालेल आणि चेंज केले तरी सुद्धा चालेल. ठीक आहे. युनिक सिम्बॉल ओके आपण देऊया कमांड. बघूया फिटनेस क्लबचे कसे लोगो डिझाईन करून येत आहेत. असेच लोगो तुम्हाला वेगवेगळ्या ब्रँडचे डिझाईन करायचे. ठीक आहे. आता मला वाटतंय इथं सुखदा मॅडम तुमचं ब्युटी पार्लर आहे का? नाही मॅम, मी टीचर आहे. ओके ओके. म्हणजे ज्यांचं ब्युटी पार्लर आहे ते आपण कुणीतरी होते आपल्याकडं, हर्षदा का काहीतरी आहेत. ठीक आहे. तुम्ही तुमच्या क्लासेससाठी करा मॅडम लोगो डिझाईन. आरती मॅडम तुम्ही एखादा ब्रँड घ्या. ओके. रेश्मा मॅडम तुम्ही एखादं डिझाईन करा. तुम्ही तुमच्या आयडियाज लावून लोगो डिझाईन करायचा. प्रॉम्प्ट मी देणार आहे तुम्हाला आणि रेकॉर्डेड सेशन सुद्धा देणार. एवढं काही अवघड नाहीये. सुरुवातीला मी तुम्हाला इंट्रोडक्शन दिलंय. एक प्रॉम्प्ट दिला की ChatGPT देतं आणि ते रिडिझाईन कसं करायचं ते नेक्स्ट क्लासमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. बघा खूप सुंदर, किती सुंदर लोगो डिझाईन झाले बघा. आणि खरंच हे गोल्डन आणि ग्रीन छान वाटते. कारण बघा जेव्हा फिटनेसमध्ये एखादे प्रोडक्ट वगैरे घेतले जातात किंवा जेव्हा फिटनेसवरती जेव्हा आपण लक्ष देतो, जेव्हा आपण एक्सरसाइज करतो तेव्हा बऱ्याचदा आपल्याला हिरव्या पालेभाज्या खायला सांगितलं जातं बघा. बरोबर का? तर मॅम हा लोगो बघितला की तो फील लगेच येतोय. लोगो बघितला की फील लगेच येतो. खरंच मॅडम खूप सुंदर झालाय लोगो, खूप सुंदर झालाय. मी डाउनलोड करून तुम्हाला शेअर करते. याला नंतर आपण रिडिझाईन करूया. या चारीपैकी तुम्ही सिलेक्ट करा कुठला छान वाटतोय. मला तर हा 2 नंबरचा छान वाटतोय. सेकंड आणि फोर्थ. हा बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसतोय लोगो. हे लोगो डिझाईन करून घेण्यासाठी मार्केटमध्ये खूप चार्जेस घेतात. जेव्हा कुणाला कुठल्या एजन्सीवरती आपण जर इन्क्वायरी केली तर हे लोगो डिझाईन करून देण्यासाठी खूप पैसे घेतले जातात. आता याला आपल्याला आणखी युनिक बनवायचे, याला आणखी आपल्याला डिझाईन करायचे. ओके. ते नेक्स्ट क्लासमध्ये आपण करणार आहोत. मी डाउनलोड करून घेतले मॅडम, तुम्हाला मी पाठवते व्हॉट्सअपला, आपल्या सखीच्या ग्रुपवरती पाठवते. ठीक आहे. आणि तुम्ही तुमच्या फ्रेंड्सला सुद्धा इन्व्हाइट करा आपल्या डिजिटल स्किल्स कोर्स शिकण्यासाठी. अजून आणखी खूप शिकायचं आपल्याला, खूप म्हणजे खूप शिकायचं. ही आपली आता सुरुवात आहे. ओके. येस. चला थांबूया आपण सेशन इथेच. काही डाऊट असतील तर मला विचारू शकता. मी तुम्हाला 2 गोष्टी देणार आहे. एक मी आता तुम्हाला प्रॉम्प्ट देणार आहे. ओके. आणि रेकॉर्डेड लेक्चर देणार आहे. आणि जे इमेज वरून आपण रील तयार केली त्याचं सुद्धा मी रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला प्रोव्हाइड करेन 1-2 दिवसामध्ये किंवा आज पॉसिबल झालं तर आज. आणि याचं रेकॉर्डिंग पण मी तुम्हाला उद्यापर्यंत कालच्या क्लासची आणि आजच्या क्लासची दोन्हीची रेकॉर्डिंग मी तुम्हाला सेंड करणार आहे. ठीक आहे. त्याच्यावरती तुम्हाला प्रॅक्टिस करायचंय. त्यानंतर आपलं आता नेक्स्ट सेशन राहणार आहे सॅटर्डेला. फ्रायडेला आपलं सेशन होतं पण ज्या मॅडम सेशन घेणार आहेत त्या फ्रायडेला अवेलेबल नाहीये. त्याच्यामुळे आपण या वीकमध्ये फक्त सॅटर्डेला आपण सेशन घेणार आहोत आणि टायमिंग आपला फक्त 5 ते 6 राहील. संध्याकाळी. ओके. संध्याकाळी. ठीक आहे मॅडम. ठीक आणि आहे. मग त्यासोबत हा बोला. म्हणजे आजचा जो काही होमवर्क असेल ना तुम्ही ग्रुपवरती टाका, म्हणजे तसं आम्ही करून घेतो. हो नक्कीच नक्कीच. मी तुम्हाला ग्रुपवरती होमवर्क टाकते, ग्रुपवरती प्रॉम्प्ट देते, आज बनवलेले लोगो ग्रुपवरती टाकते. ठीक आहे. आणि Yes. नेक्स्ट सेशन मध्ये आपण ह्या लोगोला रिडिझाईन कसं करायचं हे शिकणार आहोत. आणि कालचं आणि आजचं रेकॉर्डेड सेशन तुम्हाला पाठवते. आणि जे सॅटर्डेला सेशन होणार आहे ते टेलिकॉलिंग बाबतीत सेशन होणार आहे. म्हणजे तुमचा कुठलाही बिझनेस असू द्या, तुमची बोलण्याची कशी स्किल तुम्ही डेव्हलप केली पाहिजे ह्या गोष्टी आपण सॅटर्डेला डिस्कस करणार आहोत. खूप काही तुम्हाला त्याच्यातून शिकायला मिळणार आहे. सेशन मिस करू नका. ठीक आहे. येस. ओके. थांबूया
थांबूया आपण. येस मॅम.